नमस्कार मंडळी. जेवण मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तोंडात टाकताच विरघळणारे, शरीराला भरपूर ऊर्जा देणारे आणि मुख्य म्हणजे उपवासाला चालणारे पौष्टिक गूळ शेंगदाण्याचे लाडू आज आपण बनवणार आहोत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे लाडू अतिशय आवडीने खातील. चला तर मग, अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. या लाडवांसाठी आपल्याला फक्त मोजकेच मुख्य साहित्य लागतील: शेंगदाणे आणि गूळ व थोडंच तूप. महत्वाची टीप म्हणजे शेंगदाणे जितके छान भाजले जातील, तितकीच लाडवाला अप्रतिम चव येईल. शेंगदाणे आधीच भाजून झाल्यावर काही वेळ ते पूर्णपणे थंड होऊ द्या. तोपर्यंत अर्धा किलो गूळ सुरीने किंवा विळीने बारीक चिरून तयार ठेवा. आता शेंगदाणे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची जाडसर भरड करून घ्यायची आहे. एकदम बारीक पावडर करू नका. सर्वात महत्वाची मिक्सर एकसारखा चालू ठेवायचा नाही. मिक्सर चालू बंद करत पल्स मोड हे मिश्रण बारीक करायचे आहे. यामुळे शेंगदाण्याचे नैसर्गिक तेल सुटून मिश्रण छान ओलसर होते आणि लाडू वळणे सोपे जाते. सर्वात आधी कढईत अर्धा किलो मंद आचेवर भाजलेले शेंगदाण्याची भरड, यानंतर या भरडमध्ये आपण चिरलेला गूळ व थोडंच तूप घालून एकत्र करणार आहोत. आणि आता येते पहा, आपले मिश्रण किती छान एकजीव झाले आहे. आता हे मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. हात हलकेसे ग्रीस करून तुम्हाला हव्या त्या लहान किंवा मोठ्या आकारात हे लाडू छान वळून घ्या. पाक करण्याची अजिबात गरज नाही. तरीही हे लाडू महिनाभर अगदी छान टिकतात. अन सर्वात महत्वाचं म्हणजे हे पौष्टिक लाडू खाण्याचा मनसोक्त आनंद घ्या. तुम्हाला आजची ही सोपी आणि पौष्टिक रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपींसाठी जेवण मराठी रेसिपीजला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.